सकाळी झोपेतून उठले आणि आय रिअलाइज वन थिंग अबाउट मी, दॅट इज दिवसेंदिवस मी एकदम म्हशीसारखी फैलत चालली. शाळेत असताना मी इतरांना बोलायचे जाडी म्हस पाण्यात बस, पण आता मला असं वाटतंय की मला स्वतःला बोलावं लागेल की जाडी म्हस पाण्यात नको बसू, वजन कमी कर. की हर दुसरा व्यक्तीनं मला हेच बोलून जातोय की खूप तब्येत वाढलीये, जरा कमी कर. भाई लोकांना मला माहितीये माझी तब्येत वाढलीये, पण हे सांगून सांगून मला टॉर्चर नका ना करू. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की नाही मी एकदम फिट अँड फाईन आहे, माझी तब्येत बरोबर आहे, पण कधी कधी असं वाटतं की इतकी जाडी झालीये मी की त्याची काही तोड नाही. पण आता मी स्वतःशी एक प्रॉमिस केलंय की मी वजन कमी करून दाखवणार, पण कधीपर्यंत हे प्रॉमिस मी नाही करू शकत, कारण की एका दिवसाच्या वर माझं वर्कआउट काय होत नाही. हे भगवान, ये तू काय खतम नाही होता बाई. पोस्ट तर अशी मारते जशी माहित नाही कोणती बॉडी बनवून आली मी जिम मधून. वजन तर जेव्हा कमी व्हायचं ना तेव्हा होईल, पण माझं चहा पिणं कधी कमी होणार. दिवसातून 10वी वेळे चहा प्यायची माझी. आणि यही दुखड़ा लेके मैं मेरी मम्मी के पास गई और मेरी मम्मी ने क्या बोला पता है, तुझं आणि वजन कमी होण्याची अपेक्षा पण करू नकोस, कारण तू एक नंबरची आळशी गंगाराम. त्यानंतर शेवटला मी माझ्या देवबाप्पाकडे गेले की देवा प्लीज प्लीज मला चांगली बुद्धी दे वर्कआउट करायची, नाहीतर मी अशी जाडी होत राहील. आणि तिथून बाप्पा बोलला की नाही बेटा, यात मी तुझी काही मदत करू शकत नाही, कारण की नेक्स्ट मोमेंट मी अशी चणे खात बसले होते. आणि मग माझा मूड अतिशय खराब झाला, म्हणून मी विचार केला की जरा घराच्या बाहेर पडते, मूड फ्रेश. बाहेर जाऊन बघितलं तर माझ्या मोहल्ल्याची आंटी लोक माझी बुराई करत होते. ऐकून माझं डोक्यातलं संताप बाहेर आला आणि त्याच रागाच्या भरात मी घरातला झाडू मारला, भांडी घासली, लादी पुसली. हे देवा, मी अशी कशी आहे.